इस न्यूज के प्रायोजक हैं वंश फिटनेस सेंटर, कादरी हॉस्पिटल, नई जिंदगी रोड, सोलापुर। आज़ादी बचाओ न्यूज चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। ग्रामीण बंद के साथ साथ सोलापुर के अलग अलग समस्याओं को लेकर बड़ा आंदोलन। दरअसल आज 16 फरवरी 2024 को किसानों की ओर से ग्रामीण भारत बंद की घोषणा की गई थी, जिसके समर्थन में माकप के माजी आमदार आड़म मास्टर ने जिला परिषद पूनम गेट के पास आंदोलन कर सोलापुर के विविध समस्याओं को प्रशासन फौरन हल करने को लेकर आंदोलन कर केंद्र सरकार और राज्य सरकार को इशारा दिया है। औद्योगिक भारत बंद पुकारलेला आहे, त्याच पद्धतीनं 500 शेतकरी संघटना त्यांचा हमी भाव, पेन्शन आणि कर्ज मुक्ती करता त्यांनी ग्रामीण भारत बंद केलेला आहे। सोलापूर शहरामध्ये यंत्रमाग कारखाने, रेडीमेड कारखाने, विडी कारखाने जवळजवळ 100% बंद पडलेले आहेत आणि आजचा औद्योगिक भारत बंद सोलापूर शहरामध्ये यशस्वी झाला असं मी जाहीर करत आहे। आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे वाढणारी महागाई, प्रचंड बेकारी, भ्रष्टाचाराचा महापूर, कामगार कायद्यामध्ये जे बदल झालेला आहे त्याचं परिवर्तन, 95 खाली जे पेन्शन आम्हाला मिळायला पाहिजे ते महिना 10,000 रुपये पेन्शनचा प्रश्न, माणसी 35 किलो धान्य कुटुंबाला मिळालं पाहिजे, विडी यंत्रमाग रेडी कामगारांना किमान वेतनाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आज गोदुताई परुळेकरमध्ये ड्रेनेज आणि रस्त्याचं प्रचंड वाताहत आहे, माणसं मरू लागलं, सरकार लक्ष द्यायला तयार नाही। रेनगरमधले घरं पंतप्रधानाच्या हस्ते मिळाले, आनंदाची गोष्ट आहे, परंतु आज 2,10,000 हप्ते भरण्याकरता कामगारांची फार घुसमट चालू आहे। म्हणून केंद्र सरकारला मी मागणी केली, 2,10,000 रुपये आमची सबसिडी वाढवा। एका बाजूला तुम्ही या देशातल्या 11 भांडवलदाराचं 25 लाख कोटी रुपये तुम्ही माफ करता, दुसऱ्या बाजूला पेट्रोल डिझेल गॅसच्या मार्फत 40 लाख कोटी रुपये तुमच्या तिजोरीमध्ये आले, तिसऱ्या बाजूला प्रायव्हेट फंडमध्ये जवळजवळ 15 लाख कोटी रुपये जमा असून महिन्याला 5 लाख रुपये व्याज मिळतो, तरीसुद्धा कामगारासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही, शेतकऱ्यासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही। म्हणून या देशातला कामगार, शेतकरी, या भारतीय जनता पक्ष, एनडीए सरकार, त्यांचं नेतृत्व करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना या निवडणुकीमधून उखडून टाकण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे। त्याकरता ही पहिली लढाई आहे। येणारं सरकार या सगळ्या मागण्याकडे लक्ष नाही दिलं, त्यांचीसुद्धा त्याच पद्धतीनं दुर्दशा होईल। म्हणून तुम्हाला आम जनतेला आमची विनंती राहणार आहे की शेतकरी आणि कामगार हा मैदानात उतरलेला आहे, आता सरकारला सळो की पळो करेल आणि त्यांच्या मागण्या लढ्याच्या जोरावर तो मिळवल्याशिवाय गप्प बसणार नाही। एक शेवटची गोष्ट सांगतो, आज दिल्लीमध्ये शेतकरी कूच करण्याच्या प्रयत्नात 144 कलम लावलात, मोठमोठे खिळे ठोकलात, सिमेंट कॉन्क्रीटचे भिंत लावलात, अनेक अडचणी निर्माण केलात, तरी लाखो शेतकरी शांततेने त्या ठिकाणी आहेत। ते शेतकरी माजी सैनिक आहे, लक्षात ठेवा। पाकिस्तान विरुद्ध लढलेला, चायना विरुद्ध लढलेला हा पंजाबमधला, हरियाणामधला, यूपीमधला शेतकरी आहे। त्या शेतकऱ्याला डिवचण्याचा प्रयत्न केलात, भारताचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही, सरकारचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून माझी विनंती राहणार आहे,
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबायचं असेल, एका बाजूला तुम्ही अन्नदाता म्हणता आणि दुसऱ्या बाजूला रोज आत्महत्या आहेत. पंतप्रधानांना माझं आव्हान आहे, तुम्ही 10 वर्ष पंतप्रधान होता, सगळ्यात जास्त आत्महत्या तुमच्या काळात झालेल्या आहे. म्हणून तुम्ही या गोष्टी आचारसंहितेच्या अगोदर करा. त्या आझाद मैदानावर 70,000 आशा त्या उन्हामध्ये पडलेल्या आहेत, राहायला जागा नाही, खायला कण नाही, तरीसुद्धा ते लढू लागलेले आहेत. अजून मुख्यमंत्री निर्णय घेत नाही. खात्याचा मंत्री म्हणला मी निर्णय दिला, 10,000 रुपये दिलं, आशांना 7,000 दिलं, 2,000 बोनसही दिलं, पण कॅबिनेट पुढं निर्णय होत नाही. ही सरकारची दुर्दशा आहे. अशा सरकारला जनतेने आता वेळ आलेला आहे आपल्या मतपेटीमधून उत्तर द्यावं, असं आव्हान मी करत आहे.